ओके, नाव इथे जो आहे ही पोटेन्शियल एनर्जी आहे. हा कुठला ऍक्सिस आहे, एक्स की वाय ऍक्सिस? हा ऍक्सिस कुठला? वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस. आणि हा कुठला ऍक्सिस आहे? दिस इज अ एक्स ऍक्सिस. पोटेन्शियल एनर्जी आणि दिस इज अ प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. आहे तुमच्याकडे ग्राफ सगळ्यांकडे, प्रोग्रेस ऑफ रिएक्शन. सपोजिंग आता मी ह्याला लेबल करते नाव. आता ही जी पोटेन्शियल एनर्जी ही 0 आहे, मग 10 आहे, मग इथे 20 आहे. ओके, मग ही जी आहे 30 आहे, इथे 40 आहे. ओके, इथे 50 आहे आणि इथे ही 60 आहे. मग ह्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी किती आहे? 60. हो ना. मग विदाउट एन्झाइम ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त की कमी? आणि सपोजिंग ही इथे 40 आहे. बोला, मी साधा प्रश्न विचारला. विदाउट एन्झाइम ऍक्टिव्हेशन एनर्जी रिक्वायर मोर और लेस? मोर. दिसतं ना, 60 इज मोर. Without enzyme activation energy required is more. So, and with enzyme activation energy just 40. म्हणजे काय? Activation enzyme is reducing the activation energy. बरोबर आहे ना. म्हणजे एनर्जी सेव्ह करतोय तो. इट इज एनर्जी सेव्हर. ओके, आणि एन्झाइम नसेल तर ऍक्टिव्हेशन एनर्जी वाढणार आहे. सो इट इज नॉट एनर्जी सेव्हर. आता प्रोडक्ट आपण काय म्हटलंय, जेव्हा सबस्ट्रेटच्या खाली प्रोडक्ट आहे तेव्हा रिएक्शन इज एक्झोथर्मिक की एंडोथर्मिक? काय म्हटलं होतं काल आपण? बघा, एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक. कारण इथे सबस्ट्रेटची इतकीच एनर्जी होती 30 आणि प्रोडक्टची अजून कमी झाली 10. सो द रिएक्शन इज हियर इज एक्झोथर्मिक. हो ना, कारण कमी एनर्जी लागली ना, म्हणून एवढी एनर्जी सेव्ह झाली. सो एक्झोथर्मिक. आणि जर प्रॉडक्ट इथे फॉर्म झाला असता 40 ला किंवा 35 ला, मग त्याने एनर्जी ऍब्झॉर्ब केली असती, म्हणून मग इट इज एंडोथर्मिक. एंडोथर्मिक. ओके, कळतंय ना? हे सगळं तिथे दिलेलं आहे बघा. हो ना, पॅराग्राफ मधलं आपण काल केलं होतं हे सगळं. So considering this, all these things are clear to you. Let us move on the next. Okay. So what is this next? That is the nature of this enzyme action. So nature of each enzyme has a substrate binding site in its molecule. And so enzyme आणि substrate complex होतं हे तुम्हाला माहिती. So it will form the enzyme and substrate complex. हे काय होतं? What is this called as? ही साइट काय आहे? ही काय साइट आहे? ऍक्टिव्ह साइट. So this is a active site. ओके, आणि त्याच्यामध्ये हा फिट होणारा इथे सबस्ट्रेट आहे आणि मग प्रॉडक्ट तयार होणार आहे. सो एन्झाइम आणि सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स, मग त्याचा which forms into the product, right? So the substrate and complex is always short lived. काल आपण म्हटलं होतं की हे ट्रान्झिएंट आहे. So it is always a short lived. कोण नाही आज? आज बरेच नाहीये का? यामिनी, सुमेधा, ईश्वरी, ईशा आणि देवशी. गौतम कुठे गेला? गौतम नाही आणि कोण नाही? चलो, एनिवे. सो दॅट डिसोसिएट्स इनटू द प्रॉडक्ट. कळतंय? मग प्रॉडक्ट कुठून फॉर्म होतं असं साधा क्वेश्चन आहे. सो प्रॉडक्ट इज फॉर्म फ्रॉम द सबस्ट्रेट. इज दॅट क्लिअर? Okay. So formation of ES complex is essential for catalysis. आणि हे जसं काल मी सांगितलं की this formation of ES complex has been explained with lock and key model. जसा लॉक तशी की, and this hypothesis was given by Emil Fischer. सायंटिस्टच्या ह्याच्यामध्ये जाऊया. So this is Emil Fischer. ज्याचा लॉक त्याला तीच पर्टिक्युलर चावी लागणार आहे. So this model is a lock and key model which has been explained by this Emil Fischer. Right? लिहिलंय है lock and key model of enzyme substrate complex has been given by this Emil Fischer.
आणि दुसरा जो मॉडेल दिला इंड्युस्ड फिट हायपोथेसिस. त्यांचं फक्त तुम्ही सायंटिस्टचे नावं लक्षात ठेवा. ही इज अ डेनियल कोशलँड हु हॅज गिव्हन दिस इंड्युस्ड फिट. म्हणजे काय करतो तो, ऍक्टिव्ह साईट थोडीशी सबस्ट्रेट प्रमाणे चेंज होते. आता बघा ही ऍक्टिव्ह साईट अशी आहे, ओके, म्हणजे ही अशी थोडीशी पसरट आहे, त्याच्यात तो सबस्ट्रेट फिट होणार नाही म्हणून ती थोडंसं चेंज करते ऍक्टिव्ह साईट मध्ये. अँड दिस इज अ इंड्युस. तो फिटिंग साठी ती ऍक्टिव्ह साईट तयार करतो. सबस्ट्रेटच्या फिटिंग साठी थोडंसं कन्फर्मेशनल चेंजेस त्याच्यामध्ये करतो. दॅट इज द इंड्युस्ड फिट मॉडेल गिव्हन बाय दिस डेनियल कोशलँड. क्लिअर? दोन मॉडेल कळले, लॉक अँड की मॉडेल आणि इंड्युस्ड फिट मॉडेल. सो दिस वॉज अ लॉक अँड की. परफेक्ट असतं म्हणजे ऍक्टिव्ह साईटला काही चेंज करायची गरज नाही. जसा ऍक्टिव्ह साईट तसा तो सबस्ट्रेट त्याच्यात फिट करेल. पण दिस इन इंड्युस्ड फिट मॉडेल तो थोडासा ऍक्टिव्ह साईट मध्ये चेंजेस आणतो, राईट. आणि ते थोडेसे चेंजेस इज अ इंड्युस्ड फिट हायपोथेसिस गिव्हन बाय दिस कोशलँड. ही वॉज अ सायंटिस्ट कोशलँड. ठीक आहे. ओके, चलो. सो द कॅटालिटिक सायकल ऑफ एन्झाइम ऍक्शन कसा करतो तो. सो फर्स्ट सबस्ट्रेट बाइंड्स. सो एन्झाइम आहे सिंपल, जसं आपण परत इक्वेशन दिलं. एन्झाइम आहे, सबस्ट्रेट आला, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार झाला. दिस इज फॉर व्हेरी शॉर्ट पीरियड ऑफ टाइम and then it forms to product. So what actually form the product is a substrate. Okay, clear हे लिहिताय का तुम्ही? आणि एनिमेशन बघा. ठीक आहे. ऍक्टिव्ह साइट मध्ये तो सबस्ट्रेट फिट झाला आणि प्रॉडक्ट बाहेर पडला, बरोबर. सो दॅट इज द कॅटालिटिक ऍक्शन. कशी होते एन्झाइमची? this way, enzyme plus substrate, enzyme substrate, and then it is forming the product. ठीक आहे. तेच पुन्हा पुन्हा येतंय, लक्षात घ्या. The enzyme releases the product of the reaction and free enzyme is ready because enzymes are the biocatalyst. बाकीचा मग एकदा त्याने प्रोडक्ट फॉर्म केला की now enzyme is ready to go for the to find for the next substrate molecule and hence it is a biocatalyst. चलो switch on your videos off झाले परत. ओनली ईश्वरीचा व्हिडिओ चालू आहे, बाकी कुठेच सगळं. येस गौतम, सुमेधा, देवश्री, स्विच ऑन युअर व्हिडिओज. मुग्धा नाही आहे आज. ओके. तो एन्झाइम सबस्ट्रेट कळलं तुम्हाला? एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स काय? कालपासून आपण तेच करतोय. चला सांगा काय? शॉर्ट लिव्ड. Short lived. or very short lived? Short lived. Yes, it is short lived. Not very short lived, it is short. Very short lived म्हणजे नाहीच्या बरोबर. ओके, but it is short lived. बोला. Second option. Yes, he was Emil Fischer. Fourth option, Daniel. लॉक अँड की हायपोथेसिस मॅम ना. हा, मग तो फिशर होता. इंड्युस्ड फिटचा होता. ओके, आणि इंड्युस्ड फिटचा ओके ओके. इंड्युस्ड फिटचा कोशलँड. डॅनियल आहे. हा, तर तुमच्या सायंटिस्टचा पेज केला असेल त्याच्यामध्ये जाऊ द्या. तर तुमचे एनसीईआरटीचे सगळे सायंटिस्ट इथे सगळे रेडी होतील. ओके. नाउ फॅक्टर्स अफेक्टिंग एन्झाइम ऍक्टिव्हिटी. राईट, पेज नंबर 157, 9.12.4. आला तिथे? Keep on highlighting your NCERT simultaneously. Okay, so factors which are affecting on enzyme activity. So the activity of enzyme is affected by change in the condition which alter the tertiary structure. Now you know enzyme का structure is a tertiary structure of the protein. हे आपण बऱ्याचदा म्हटलेलं आहे, हो ना? So highlight करा, highlight that.
इट इज अ टर्शरी स्ट्रक्चर ऑफ द प्रोटीन. दिलंय का बघा, दिलेलं आहे ना फॅक्टर्स अफेक्टिंग. सो तो शब्द महत्वाचा. हा मी बऱ्याचदा सांगितलंय, बऱ्याचदा त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. हायलाइट इन युअर एनसीआरटी द ऍक्टिव्हिटी ऑफ एन एन्झाइम. म्हणजे तुम्ही त्याचं टर्शरी स्ट्रक्चर डिस्टर्ब केलं की त्या एन्झाइमची ऍक्शन डिस्टर्ब होऊन जाईल, एन्झाइमची ऍक्शन संपून जाईल. कळतंय? तो आता ह्या टर्शरी स्ट्रक्चर मध्ये बेसिकली काय डायसल्फाइड बॉन्ड आहे, पेप्टाइड बॉन्ड आहे, हे आपल्याला ब्रेक करायचे समहाउ टू डिस्टर्ब द ऍक्टिव्हिटी. सो दॅट विल अफेक्ट द एन्झाइम ऍक्टिव्हिटी. करेक्ट? सो द फर्स्ट इन दॅट कुठले कुठले बघा. These include temperature, pH and substance concentration or the substrate concentration. Okay. So पहिला temperature and pH. Enzyme generally function in a narrow range of temperature and pH. Narrow म्हणजे काय? छोटंसंच आहे, असं काय एक pH 0 ला सॉरी एक टेम्परेचर एन्झाइमचं 10 ला असेल आणि मग 20 ला पण असेल, मग 30 ला पण असेल, असं नाही. तर नॅरो म्हणजे छोटीशीच त्याची रेंज आहे. मग ती रेंज कुठली आहे? सी द रेंज इज बेसिकली व्हेन यू कन्सिडर द ह्युमन बॉडी. ओके. So the range is 37 degrees centigrade. So you can say 35 to 37 degrees centigrade is the narrow temperature range where the human enzymes are active. So there are very common enzymes in human and other animals. So generally they act at this particular temperature. So 40 त्यांनी इथे म्हटलंय, पण 40 I don't think so 40 पाहिजे. It should be 35 to 37. Okay. आणि that is called as a optimum pH. That is the optimum temperature. Sorry, optimum म्हणजे काय? Where it shows its best action. Are you getting this? Where it shows its best action is a optimum. कुठलाही optimum म्हणजे काय की तिथे त्याची ऍक्टिव्हिटी खूप चांगली असेल. So that is what is a optimum conditions. Clear? So each enzyme shows activity, highest activity. बघा इथे दिलेलं आहे ऑप्टिमम ची डेफिनेशन काय? The enzyme which is showing the highest activity at a particular pH and temperature is a optimum pH and optimum. So it is showing the best activity, or the way here it has mentioned is the highest activity. So it's a optimum. So pH also, see optimum जिथे पीक येतोय ना, that is a optimum pH. So this is the optimum pH again for this particular enzyme. Okay. आणि मग त्याची ऍक्टिव्हिटी डिक्लाइन करायची असेल तर तो मग आता इथे बघा, इथे ऍक्टिव्हिटी 3 pH ला सगळ्यात कमी ऍक्टिव्हिटी, किंवा 4 pH ला पण कमी, 5 pH ला पण कमी, आणि ऍक्टिव्हिटी 6 pH ला एकदम वाढते. ओके. मग जर तुम्हाला त्याची ऍक्टिव्हिटी डिस्टर्ब करायची असेल तर काय करायचं? पीएच वाढवा, नाही तर पीएच कमी करा. सो दोन्ही ठिकाणी, किंवा टेम्परेचरचं पण तसंच, टेम्परेचर इथे वाढवा किंवा टेम्परेचर जर वाढवलं, लोअर टेम्परेचरला इट वुड बी इनऍक्टिव्ह आणि हायर टेम्परेचरला इट विल बी डिनॅच्युअर्ड. हे इथे लक्षात ठेवा. हायर टेम्परेचरला इट वुड बी डिनॅच्युअर्ड. डिनॅच्युअर्ड म्हणजे काय? त्याचे सगळे बॉन्ड्स ब्रेक होतील. डिनॅच्युअर्ड म्हणजे काय? बॉन्ड्स ब्रेक होईल आणि तो एन्झाइम मग काम करू शकणार नाही. इनऍक्टिव्ह म्हणजे काय? तो प्रिझर्व राहील, प्रिझर्वेशन त्याचं होईल, आणि जेव्हा तुम्ही त्याला टेम्परेचर वाढवाल, ते ऑप्टिमम टेम्परेचर द्याल, तेव्हा तो परत ऍक्टिव्हिटी करेल. पण डिनॅच्युअर्ड एकदा झाला आणि परत त्याला त्या टेम्परेचरला आणलं तर तो ऍक्टिव्हिटी करणार नाही. हे कळतंय का? काय बोलले मी? हे कळलं? येस ऑर नो? काय बोलले ते कळलं? Yes, ma'am. हा, जेव्हा तो हायर टेम्परेचरला जाईल तेव्हा तो डिनॅच्युअर्ड होईल, म्हणजे त्याच्यातले सगळे बॉन्ड्स ब्रेकडाऊन होतील. पण जेव्हा तो लोअर टेम्परेचरला येतोय तेव्हा तो प्रिझर्व राहील, प्रिझर्व करणे. जसं आपण फ्रीज मध्ये काय करतो? प्रिझर्वेशन करतो. ओके. समजा काही भाजी असेल आपल्याकडे एक्स्ट्रा असेल तर आपण ती फ्रीज मध्ये ठेवतो आणि ती बाहेर काढली तर ती तशीच्या तशी राहील, आपण त्याला हीट करतो आणि खाऊ शकतो. पण समजा बाहेर ठेवलेली भाजी असेल, ती खराब झाली, तर आपण त्याला परत गरम करून ते खाऊ का? आपण नाही खाणार ना, कारण का? त्याच्यातल्या सगळ्या प्रॉपर्टीज खराब झालेल्या आहेत, सगळं डिनॅच्युअर्ड झालेलं आहे, म्हणून आपण ते परत उपयोगात आणू शकणार नाही.
करेक्ट. So that is what is a optimum pH and temperature. इथे लिहिलंच बघा, लो टेम्परेचर प्रिझर्व द एन्झाइम इन टेम्पररी फेज. Okay, so that is temporarily inactive. Again, important sentence. Whereas high temperature destroys the enzymatic activity because proteins are getting denatured. तुमच्या पुस्तकात ती लाईन दिली असेल बघा, अगेन हायलाइट करा. लो टेम्परेचर प्रिझर्व. दिसते लाईन टेम्परेचर अँड पीएच च्या खाली बघा, ऑन पेज नंबर 157. हायलाइट दॅट. Low temperature preserve the enzyme, temporary inactive, and high temperature proteins are getting denatured by heat. सिंपल ह्याच्यात मी तुम्हाला सांगितलं की भाजी फ्रीज मध्ये ठेवली तर ती प्रिझर्व होईल, आणि ती बाहेर राहिली परत त्याला आपण म्हटलं की मी 3740 ला आणून तिला परत कुक करून खातो, तर चालणार आहे का? तसं तर नाही. ओके. नाउ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. आता increase in the substrate concentration, the velocity of enzymatic reaction rises first. Velocity म्हणजे rate of enzymatic reaction. परत you can refer even the graph which has shown in your book on page number 157. C graph, last graph. Concentration of substrate on enzymatic activity. जेव्हा तुम्ही substrate concentration वाढवाल, at particular point it will keep on increasing. बट ह्या पॉइंट नंतर द ऍक्टिव्हिटी विल बी स्टॅबिलाइज्ड. इथे पुढे असा स्ट्रेट ग्राफ नाही जात. सो दिस इज द पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. दिस पर्टिक्युलर इज अ पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. आणि हा एकदा सॅच्युरेशन झालं की परत त्याच्यामध्ये असं स्ट्रेट इन्क्रीज होत राहणार नाही. ओके. सो दॅट इज फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे तुम्ही एन्झाईम घेतलं, एन्झाईमला ह्या सपोजिंग 2 ऍक्टिव्ह साईट आहे. ओके. आणि तुम्ही सबस्ट्रेट मॉलिक्यूल घेतले, तो सबस्ट्रेट तुमच्याकडे असे 5 एन्झाईम मॉलिक्यूल आहेत. म्हणजे किती ऍक्टिव्ह साईट झाल्या? जर प्रत्येकाला 1 आहे म्हणजे 5 ला किती झाल्या? 10 झाल्यात ना? येस नो? कळतंय का? मीच बोलते एकटी. आर यू देअर? येस मॅम. हा. सो 5 ऍक्टिव्ह साईट, 5 एन्झाईम मॉलिक्यूल, आणि प्रत्येकाला 2 ऍक्टिव्ह साईट आहे. म्हणजे आपल्याकडे ऍक्टिव्ह साईट किती झाल्या? 10 झाल्या. करेक्ट. आता एन्झाईम आपल्याकडे 5च आहे, म्हणजे आपल्याकडे 5 ऍक्टिव्ह साईट अजून फ्री आहे. कारण हे 5 जर सबस्ट्रेट आहे तर ते 5 ऍक्टिव्ह साईटला अटॅच होऊन जातील. करेक्ट. आणि मग आपल्याकडे किती ऍक्टिव्ह साईट अजून फ्री आहेत? 5 ऍक्टिव्ह साईट फ्री आहेत. म्हणून आपण तोपर्यंत सबस्ट्रेट वाढवू शकतो. आणि एकदा समजा सबस्ट्रेट मॉलिक्यूल 10 झाले, मग 10 ऍक्टिव्ह साईटला 10 सबस्ट्रेट मॉलिक्यूल फिट झाले, म्हणजे तो त्याचा आला सॅच्युरेशन पॉइंट. आणि मग त्याच्या पुढे किती जरी तुम्ही सबस्ट्रेट वाढवलं, समजा मी सबस्ट्रेट 20 जरी टाकले इथे, ओके, पण माझ्याकडे ऍक्टिव्ह साईट किती आहे? 10च आहेत. एन्झाईम वाढवणं आपलं काम नाही. एन्झाईम ते बॉडीमध्ये तयार होणार आहे, तेवढेच मॉलिक्यूल तयार होणार आहे. मी किती जरी ग्लुकोज घेतलं, समजा मी ग्लुकोज सिरपच पीत बसले दिवसभर, पण माझ्याकडे हेक्झोकायनेस तेवढे लिमिटेडच आहेत ना, हो ना. मग जेवढे हेक्झोकायनेस आहेत तेवढ्याच ठिकाणी तो सबस्ट्रेट जॉईन होईल. समजा माझ्याकडे 10 ऍक्टिव्ह साईट आहे आणि मी 20 टाकले सबस्ट्रेट, पण ते 10 ला जॉईन होईल ना, म्हणजे तो झाला मॅक्सिमम पॉइंट, सॅच्युरेशन पॉइंट. कळतंय. आणि त्याच्या पुढे मी सबस्ट्रेट 20 टाकले काय, 25 टाकले काय, पण माझ्या सगळ्या ऍक्टिव्ह साईट आता ऑक्युपाईड झाल्यामुळे पुढे किती जरी टाकलं तरी तो सॅच्युरेशन पॉइंट एकदा आला की पुढे तो ग्राफ असा स्ट्रेट लाईन मध्ये जाणार नाही. क्लिअर ना? क्लिअर? Yes, ma'am. येस मॅम. स्विच ऑन युअर व्हिडिओज. कितीदा इन्स्ट्रक्शन द्यायच्या? मी बाहेर काढायला लागू का तुम्हाला आता? वाय यू डोंट फॉलो द इन्स्ट्रक्शन? देवश्री, स्विच ऑन युअर व्हिडिओ. दिस इज द लास्ट वॉर्निंग. आता मी तुम्हाला विदाउट गिव्हिंग यू एनी नोटिफिकेशन, नाउ आय विल रिमूव्ह यू आउट ऑफ माय क्लास. ठीक आहे. लास्ट वॉर्निंग आता, सिरियसली. From so many days I am warning you, but still
मी बोलायला लागले की तुमचे व्हिडिओज ऑफ होतात. का असं व्हिडिओ क्लासमध्ये आल्यावर काय बुरखा घालून येणार आहे का सगळेजण, की माझा चेहराच कोणाला दिसायला नको? हा गौतम, बुरखा घालशील तू? नाही ना? हा मुली तरी फॅशन म्हणून घालू शकता की चलो आज बुरखा डे आमचं. तुला तो पण स्कोप नाही गौतम, हो की नाही? सो यू मस्ट स्विच ऑन युअर व्हिडिओ. आता जर बंद झाला कोणाचा व्हिडिओ तर मी बाहेर काढेल विदाउट गिव्हिंग यू नोटीस. ठीक आहे, चल. सो हे कळतंय का? सॅच्युरेशन येतं आणि त्याच्यामुळे मग कशा ऍक्टिव्हिटी होत आहेत हे कळलं सगळ्यांना? माझ्याकडे जर 10 ऍक्टिव्ह साईट आहे तर मला 10च सबस्ट्रेट लागतील. माझ्याकडे 5 ऍक्टिव्ह साईट आहे तर मला 5च सबस्ट्रेट लागतील. मग मी 10 सबस्ट्रेट टाकून तिथे चालणार नाही, म्हणून अ सॅच्युरेशन पॉइंट इज अरायझिंग. ओके, आणि मग त्या पॉइंटला, त्या सॅच्युरेशन पॉइंटला रिएक्शन वुड बी मॅक्सिमम. सो मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे रेट ऑफ रिएक्शन वुड बी मॅक्सिमम. ओके, आता हे समजून घ्या. हा अतिशय हुशार सायंटिस्ट मायकॅलिस अँड मेंटेन. ओके, आणि त्याचा KM. आता त्याने काय म्हटलंय, सपोजिंग हे जे आहे, सपोजिंग मी इथे आता लेबल करते. सो दिस इज 0. इनिशियल रिएक्शन रेट किती बघा 0. दिस इज this is 10. ओके, इथे 20. दिस इज 30, 40, 50, 60 आणि हा सपोजिंग 70. मग इथे मी 35 किंवा इथे 60 करते. अगेन आय इरेज दिस. तुम्ही काढा आणि समजून घ्या. सपोजिंग दिस इज अ 60. इथे 60, इथे 30 आणि हा 0. ओके, आता हा 0 आणि सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन बघा. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन इथे 10, इथे 20, 30 आणि इथे 40. ओके, तर मॅक्सिमम रेट ऑफ रिएक्शन कुठे? इथे समवेअर अराउंड से 25 म्हणू आपण. सपोजिंग से 25. आता Vmax आणि KM काय समजून घ्या. सो मायकेलिस आणि मेंटेनने काय सांगितलं बघा. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड टू कॉज हाफ द मॅक्सिमल रिएक्शन रेट इज टर्म्ड एज मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट. आय डोंट थिंक तुम्हाला कळलं असेल. मायकेलिस अँड मेंटेनने काय केलं की हा त्याने ग्राफ बघितला. इथे जर मॅक्सिमम रिएक्शन येतेय म्हणजे हा काय पॉइंट झाला, हा कुठला पॉइंट झाला, काय म्हणतोय आपण आता ह्याला, विच पॉइंट? येस, विच पॉइंट? सॅच्युरेशन पॉइंट म्हणतोय ना. इज इट? मागच्या ग्राफ मध्ये आपण बघितलं ना. सो दिस पॉइंट इज अ पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. करेक्ट? की जिथे त्याची मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी दिसणार आहे. सो दॅट इज अ पॉइंट ऑफ मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी. सो पॉइंट ऑफ सॅच्युरेशन. आता ह्याने काय केलं की समजा जर इथे समजा 60 इथे धरू आपण, हा 60 इथे, तर 60 ला जर रिएक्शन रेट जेव्हा 60 असेल तेव्हा त्याची मॅक्सिमम ऍक्टिव्हिटी होतीये. मग जर रिएक्शन रेट त्याचा हाफ केला आपण, हाफ Vmax बघा, हा हाफ Vmax आहे. Vmax म्हणजे काय? मॅक्सिमम व्हेलॉसिटी. मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे काय? मॅक्सिमम रेट ऑफ रिएक्शन. मॅक्सिमम रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय झालं? Vmax. म्हणजे इथे हायएस्ट एन्झाईम आणि सबस्ट्रेटचं ऍक्टिव्हिटी आहे. ओके, जर त्याचं मी हाफ केलं तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन पण हाफ पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन सपोजिंग इथे 40 किंवा इथे जर 30 ला जर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला जर हायएस्ट ऍक्टिव्हिटी मिळतीये तर इथे ह्याचं Vmax किती पाहिजे? 15 पाहिजे की नाही? सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन. कळतंय का मी काय म्हणतेय? Yes, ma'am. पुन्हा एकदा सांगते, पुन्हा इरेज करते सगळं. सी, Vmax काय? मॅक्सिमम रिएक्शन. ओके, मॅक्सिमम रिएक्शन. आता त्यांनी इथे कॉन्सन्ट्रेशन, चला आपण इथे पॉइंट धरूया. इथे काय झाली? मॅक्सिमम रिएक्शन झालेली. ही सपोजिंग आहे 60. जसं मी म्हंटल की ही 60. मग त्याने काय केलं? Vmax हाफ केला.
म्हणजे जर 30 जर झालं, मॅक्सिमम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन जर 40 असेल, तर त्याचं केएम म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन, बरोबर आहे. सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन तो पण हाफ पाहिजे. म्हणजे समजा 40 ला मॅक्सिमम असेल तर तो इथे 20 ला आला पाहिजे, हाफ. हो की नाही? येस ऑर नो? Yes. सगळ्यांना कळलं का? मला फक्त ईश्वरीचाच आवाज येतो. नसेल कळलं तर नाही म्हणा. कळलं कळलं मॅम. की नाही कळलं? गौतम कळलं? सुमेधा? Yes, ma'am. सिंपल सांगितलं मी की जर व्हीमॅक्स इथे 60 असेल तर त्याने 1/व्हीमॅक्स घेतला तो 30 आला, बरोबर आहे. पण त्या सबस्ट्रेटचं पण कॉन्सन्ट्रेशन हाफ पाहिजे ना. तर ते सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन हाफ पेक्षा खूप कमी होतं, इथे आलं. आणि म्हणून त्याला म्हटलं मायकेलिस कॉन्स्टंट, मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट, केएम. मग असं का झालं? म्हणजे काय, सबस्ट्रेटची क्वालिटी चांगली की वाईट? सबस्ट्रेट हा चांगल्या क्वालिटीचा की लो क्वालिटीचा? तो हे बेसिकली कशासाठी? टू फाइंड आउट द सबस्ट्रेट क्वालिटी. प्लीज कीप रायटिंग, प्लीज कीप रायटिंग. सो केएम व्हॅल्यू कमी, शुद्ध मराठीत सांगते बघा, केएम व्हॅल्यू जर कमी, so km value less, the substrate is having more affinity for enzyme. म्हणजे त्याची क्वालिटी चांगली की वाईट? काय? सबस्ट्रेटची क्वालिटी बेसिकली हे आपण कशासाठी त्याने केलं की सबस्ट्रेटची क्वालिटी कशी ते आयडेंटिफाय करण्यासाठी. सो केएम इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द अफिनिटी ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे काय? केएम व्हॅल्यू कमी तर सबस्ट्रेटची क्वालिटी चांगली, केएम व्हॅल्यू लेस, सबस्ट्रेट क्वालिटी इज मोर. म्हणजे तो सबस्ट्रेट चांगला आहे, त्याला कमी जरी एन्झाईम मिळाला, त्या एन्झाईमला कमी जरी सबस्ट्रेट मिळाला तरी तो काम करतोय. कळतंय की नाही मला सांगा, मग मी पुढचं बोलते. हे अवघड आहे समजून घ्यायला म्हणून मी पुढचं बोलते. येस, हे तुमच्या पुस्तकाने म्हटलंय, बोर्डाच्या बुकने पण म्हटलंय, म्हणून मला सांगायला लागतं. सो यू रेफर टू पेज नंबर 158. आणि हे मी काय बोलले ते कळलं का सगळ्यांना? लिहिलं का सगळ्यांनी? नसेल कळलं हरकत नाही. रेट ऑफ रिएक्शन म्हणजे काय? व्हीमॅक्स, मॅक्सिमम रेट ऑफ रिएक्शन. पुन्हा एकदा सांगते बघा. ओके, त्याचा हाफ केला, त्याने काय केलं? त्याचा हाफ केलं. म्हणजे मला 100 मीटर पळायचंय. 100 मीटर जर मी असे 100 मिनिटात पळत असेल किंवा 100 मीटर मला चालायचंय ते मी 10 मिनिटात चालत असेल, म्हणजे 50 मीटर मी 5 मिनिटात चालायला पाहिजे. कळतंय मी काय बोलते बघा. मी 100 मीटर जेव्हा चालतीये, आय एम वॉकिंग 100 मीटर से इन 10 मिनिट्स, म्हणजे खूप जास्त झाले, म्हणजे मी अगदी खूप छोट्या कमी स्पीडने चालते. 100 मीटर म्हणजे तुम्ही घरातल्या घरात पण फिरता तेवढं. ओके, याचाच अर्थ काय? जर मी 100 मीटर मी 10 मिनिटात चालतीये, उदाहरण लक्षात घ्या, 50 मीटर मी किती मिनिटात चालायला पाहिजे ह्या लॉजिकने?
5 5 minutes. 5 मिनिटात. ओके, हे त्याला असं एक्सपेक्टेड होतं की जर Vmax 30 ला आला तर सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन पण तेव्हा जर 40 असेल तर तो 20 पाहिजे. मॅक्सिमम सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेशन पॉइंटला जर 40 असेल तर तो इथे 20 पाहिजे जर मी हाफ व्हेलॉसिटी पकडली तर. ओके, पण मी सुरुवातीला एकदम एन्थुसियास्टिक असते ना, मग मी 50 मीटर मी 1 मिनिटात चालले. लॉजिकली 50 मीटर मी 5 मिनिटात चालायला पाहिजे होतं ह्या लॉजिकने, पण मी 50 मीटर 1 मिनिटात चालले. म्हणजे माझ्या चालण्याचा स्पीड चांगला की वाईट? चांगला की वाईट? चांगला. सो इन्व्हर्सली म्हणून त्याने तेच म्हटलं की Vmax जर 30 रेट ऑफ रिएक्शन जर मी अर्धी केली, Vmax जर इतकं 60 असेल आणि मी ते 30 म्हणजे Vmax हाफ केलं तर मला 20 सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन लागायला पाहिजे होते, मला 20 मॉलिक्यूल सबस्ट्रेटचे लागायला पाहिजे होते, पण 20 मॉलिक्यूल न लागता मला 5च मॉलिक्यूल लागले. हो ना, मग हा 5 म्हणजे इथे म्हणजे काय, जेव्हा Vmax काय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव झाला, Vmax काय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव झाला, that is what is a Km, that is a Michaelis and Menten constant. असं मराठीतनं लिहिलं तरी चालेल, तुम्हाला वाचताना तुमचं लक्षात राहील. Vmax by 2 1 by Vmax by 2 काय सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशनला अचीव झाला, तो आहे Km, तो आहे मायकेलिस अँड मेंटेन कॉन्स्टंट. इथपर्यंत कळतंय? राईट. Yes. हा, मी हा सेशन बंद करते, परत जॉईन करा तुम्ही, ठीक आहे?